आजच्या व्हिडिओमध्ये अगदी कमी तेलकट खुसखुशीत कुरकुरीत चकली कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला सुरुवात करूया. तर आज मी 1 किलो चकली करणार आहे. त्यासाठी मी एक भांडं सेट केलेलं आहे. हा माझा कुकरचा डबा आहे. वजनी बघितलं तर यामध्ये बरोबर अर्धा किलो पीठ मावतं. तर अर्धा किलो पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी आपण इथे घेणार आहोत. तर हे पाणी आपण गॅसवर ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. त्यामध्ये चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद, हिंग घालून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे जिरे, पांढरे तीळ घ्यायचे आहेत. चवीसाठी ओवा घालून घ्यायचा आहे 2 चमचे. 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तो व्हिडिओ स्किप झाला आहे इथे. आणि आता हे सर्व मिश्रण जे आपण बनवलेलं आहे हे छान उकळू द्यायचं आहे. बघा छान उकळी आली आहे मिश्रणाला. उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं होतं भाजणीचं ते टाकून घ्यायचं आहे आणि छान लाटण्याने त्याला छान घोटून घ्यायचं आहे व्यवस्थित. बऱ्याच जणांना चकली बनवणं अतिशय अवघड वाटतं. या पद्धतीने करून बघा. सोप्या पद्धतीने आपण चकली बनवूया. हे बघा आता हे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता हे आपण गार करण्यासाठी ठेवूया. जेव्हा आपण पीठ आणि पाणी घेतो तेव्हा त्याचं प्रमाण सेम ठेवलं तर अगदी परफेक्ट अशी ही कन्सिस्टन्सी तयार होते. बघा हे पीठ थंड झालेलं आहे. आता आपण छान हाताने मळून घेऊया हे व्यवस्थित. मळताना छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपण टाकलेले सर्व मसाले सर्व पिठाला व्यवस्थित लागतील. बघा खूप सैल पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही, अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता त्यातलाच एक छोटासा पार्ट काढून घ्यायचा आहे पिठाचा आणि ते आपण थोडंसं पाणी लावायचं. आता इथे पाणी लावताना मात्र एक काळजी घ्यायची आहे की पाणी कोमट किंवा गरमच असलं पाहिजे. गार पाणी अजिबात वापरायचं नाही. गार पाण्यामुळे चकली कडक होऊ शकते. चला आता चकलीचा साचा घेऊया आणि त्याच्यामध्ये चकलीची चकती टाकून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. आणि आपण जो गोळा किंवा रोल बनवून ठेवलेला आहे पिठाचा तो आपण सोऱ्यामध्ये घालून घेऊ आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण चकली करून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही चकली कराल ना तर खात्रीने सांगते चकली अजिबात बिघडणार नाही. खूप छान खुसखुशीत कुरकुरीत होते आणि शिवाय अजिबात तेलकटपणा चकलीमध्ये राहत नाही. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता बघा चकली करताना ज्यावेळेस चकली पूर्ण करून होते त्यावेळेस आपण चकलीचे दोन्हीही टोकं, सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक मध्ये दाबून द्यायचं आहे की ज्यामुळे तेलात टाकल्यानंतर चकली सुटत नाही आणि त्याचे तुकडे होत नाही. तर बघा या पद्धतीने मी 2 चकल्या करून दाखवलेल्या आहेत. किती छान कलर आला आहे बघा आणि काटे पण खूप छान आले आहेत चकलीला. आता हे तेल गरम झालेलं आहे. आता आपण चकली तेलामध्ये सोडूया. आता चकली सोडताना तेल जे आहे अतिशय थंड किंवा खूप जास्त गरम नसावं. थंड असेल तर चकली विरघळू शकते आणि जर जास्त गरम असेल तर काय होतं आहे वरतून चकली खूप जास्त होऊन जाते आणि आतमध्ये कच्ची राहते. ही खूप महत्त्वाची टीप आहे चकली तळण्यासाठी. तर चकली तळताना ही काळजी तर घ्यायचीच आहे. आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण चकली तळायला टाकतो चकली तळत असताना त्याच्यावर जे बुडबुडे येतात ते बुडबुडे पूर्ण यायचे जेव्हा थांबतील त्याच वेळेस चकली बाहेर काढायची आहे. तेलामध्ये येणारे चकलीचे बुडबुडे थांबले की समजायचं की आपली चकली पूर्णपणे तळलेली आहे. आता पुन्हा एक अजून टीप की चकली तळून झाल्यानंतर आपण ती पोह्यांवर किंवा मुरमुऱ्यांवर ठेवायची आहे म्हणजे त्यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते पोह्यांवर किंवा मुरमुऱ्यांवर निघेल. बघा किती छान काटेरी चकली तयार झालेली आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे चकलीला. या पद्धतीनेच मी सर्व चकल्या करून घेते आहे. चकली तेलात सोडताना एकाच वेळेस खूप जास्त चकल्या टाकायच्या नाही, अदरवाईज त्याचा आकार बिघडू शकतो. आता चकली ठेवण्यासाठी आपण जे पोहे किंवा मुरमुरे वापरले आहेत त्याचा नंतर आपण चिवडा करण्यासाठी उपयोग करू शकतो. चकली काटेरी होण्यासाठी आपण जे पीठ भिजवतो ना ते जास्ती सैल नसावं. हे बघा एक चकली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. अगदी सहज तुटते, खुसखुशीत झालेली आहे आणि तेल पण हाताला अजिबात लागत नाही आहे. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.